हे बघ अश्विनी, तुझं PCODच्या बाबतीमध्ये मला नेहमी विचारणं असतं की डॉक्टर असा कोणता आहार मी घेऊ की जो माझी MC रेग्युलर होण्यासाठी मला उपयुक्त पडेल. तर तुला मी काही पदार्थ असे आपले स्वयंपाकघरातले सांगेन की जे जर तू आहारामध्ये नियमित ठेवशील तर आपोआप तुझा गोळ्यांवरचा जो काही डिपेंडन्स आहे हा कमी होईल. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातली आपण जेवणानंतर जी खातो ती म्हणजे बडीशेप. जर रोज 2-3 चमचे बडीशेप आपण खाल्ली, हिंग जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा जर रेग्युलर वापरला, आहारामध्ये गुळाचा वापर साखरेपेक्षा जास्त केला, जिरे जर वापरले आहारामध्ये, बाळंत शेपा ही एक गोष्ट आपण आहारानंतर मुखशुद्धीसाठी वापरू शकतो. अशा गोष्टींचा जर वापर केला तर आपोआपच या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या गर्भाशय उत्तेजक अशा आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या आर्तव जनन करणाऱ्या म्हणजे पिरियडला स्टिम्युलेशन देणाऱ्या आहेत. तर या गोष्टींचा आहारामध्ये आपण नियमित वापर करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट आहारामध्ये कमी करणं, जे सिंपल शुगर्स असतात, गोड वस्तू कमी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुग्धजन्य पदार्थ कमी करावे, तळलेले पदार्थ, कॅलरी भरपूर असलेले पदार्थ कमी जर केले, व्यायाम नियमित केला तर PCODची मी तुला सांगतो सर्वच्या सर्व लक्षणं ही रिव्हर्स होऊ शकतात. आणि PCODमुळे सगळ्यात महत्त्वाचा परिणाम विशेषतः तरुण मुलींमध्ये काय होत असेल तर ते म्हणजे त्यांचे केस गळायला लागतात विचित्र पद्धतीने आणि चेहऱ्यावरती मोठे मोठे सिस्टिक ॲक्नी ज्याला आपण म्हणतो तसे यायला लागतात. तर ही गोष्ट तू जरूर लक्षात ठेव की याच्यामध्ये आहार आणि विहार, ताणतणाव नियंत्रण या गोष्टी जर नियमित केल्या तर केस गळणं थांबतं, पिंपल्स व्यवस्थित होतात, ते बसतात, शरीर शुद्धी व्यवस्थित होते, वजन जे अतिरिक्त वाढायचं आहे ते पण थांबतं आणि पिरियड रेग्युलर यायला नक्की मदत होते. तर मला खात्री आहे की तू या सगळ्या गोष्टींवरती काम करशील म्हणजे तुला कमीत कमी औषधोपचाराने तुझी पिरियडची ही जी कंप्लेंट आहे ही मुळापासून नक्की जाईल.